नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला मी लाडकी बहीण 3,000 रुपये वाटप सुरू आहे, तर कोणाला अपात्र होणार याच्याविषयी मी आज संपूर्ण माहिती देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. नंतर व्हिडिओ पाहता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सध्या सोशल मीडियावर नवीन नियम अटींबाबत अनेक बातम्या फिरत आहेत. विशेष घरात या 5 वस्तू असल्यास 17वा हप्ता मिळणार नाही या दाव्यामुळे महिलांमध्ये समग्र योजनेचे 17व्या हप्त्याचे वितरण आणि पात्रतेचे नियम निकष खालीलप्रमाणे आहेत. तर ते कोणते आहेत ते जाणून घेऊया. तर या 5 गोष्टी असल्यास महिला ठरणार अपात्र. म्हणजे तुमच्याकडे ज्या मी सांगणार आहे ज्या कोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तू जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तर चला, योजनेचे मार्गदर्शक तत्वानुसार खालीलपैकी कोणती गोष्ट तुमच्या कुटुंबाकडे आहे ते तुम्हाला लाभ मिळणार नाही. तर पाहू शकता मित्रांनो, खाली जे आहे 4 चाकी वाहन. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही 4 चाकी वाहन, उदाहरण कार असल्यास ती महिला अपात्र ठरेल. आणि सरकारी नोकरी. कुटुंबातील कोणतेही सदस्य पती, मुले किंवा स्वतः महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या नियमित किंवा कायमस्वरूपी नोकरीत असेल किंवा नेतृत्वात घेत असेल, त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळण्यास नाकार येत आहे. आणि आयकर. म्हणजे कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असल्यास त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि दुसरं आहे वार्षिक उत्पन्न. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षाही जास्त असल्यास त्यांना पण ह्या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. आणि इतर योजनेचा लाभ जर महिला आधीच सरकारकडून दर महिन्याला 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे दुसरी कोणतीही आर्थिक मदत, उदाहरण संजय गांधी निर्धारण योजना घेत असेल तर यांना मिळण्यास नकार देत आहे. तर लाभार्थी यादीतून नाव वगळले जाण्याची कारणे. तर सरकारने सध्या पडताळणी मोहीम तीव्र केली असून खालील त्रुटी आढळल्यास लाभार्थ्यांना योजनेचा वगळले जाऊ शकते. ई-केवायसी अपूर्ण असणे. 31 डिसेंबर 2025 ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची मुदत होती. ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचे हप्ते रोखले जाऊ शकतात. बनावट कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला किंवा रहिवासी पुराव्याबाबत चुकीची माहिती दिली असल्यास कायदेशीर कारवाई योजनेतून केली जाईल. तर दुसरं आहे जे एकाच कुटुंबातील अनेक अर्ज. तर एकाच कुटुंबातील नियमानुसार एका रेशन कार्डवर केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळतो. कुटुंबात एकापेक्षा जास्त अर्ज मंजूर झाले असल्यास छाननी केली जात आहे. म्हणजे तुमच्या जर कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त महिला जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे. तर बँक खाते आधारशी लिंक नसणे. आता ज्यांचे बँक खाते डीबीटीसाठी सक्रिय नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. ज्यांचे खाते या योजनेच्या डीबीटीसाठी सक्रिय नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि 17व्या हप्त्याचे वितरण आणि पुढील पाऊल. तर काय आहे जाणून घेऊया. जानेवारी 2026 मध्ये 17व्या हप्त्याचे वितरण प्रलंबित असल्याचे पडताळणी प्रक्रियेनुसार सुरू होण्याची शक्यता आहे. ज्या महिलांचे सर्व निकष पूर्ण आहेत आणि ज्यांचे अर्ज अप्रूव्ड दिसत आहेत त्यांना काळजी करायची गरज नाही. तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासावी. तर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवर किंवा अधिकृत पोर्टल लॉग इन करा आणि पर्यायावर क्लिक करा. ॲप्लिकेशन स्टेटस पर्यायावरती क्लिक करा. जर तिथे अप्रूव्ड दिसत असेल आणि आधार लिंक स्टेटसमध्ये सक्सेस असेल तर तुम्हाला पुढील हप्ता नियमित मिळेल. तर अजून पुढील माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ. जर असा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.